तुम्ही या ठिकाणी दादांचं वक्तव्य ट्विस्ट करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. या संदर्भात दादांनी खुलासा दिला. एखाद्या कार्यक्रमात गेलो तर त्या कार्यक्रमाचं मोठेपण, त्या कार्यक्रमाच्या आयोजकाचं कोडकौतुके होत असतं, त्यातला तो भाग आहे. त्यातनं तुम्ही लगेच सुतावरून स्वर्ग गाठण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारचा आदलाबदलीचा आतला कुठला आता विषय नाही. आता अशा प्रकारचं मंत्रिपदाचं कुठलं वाटप नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी नाहीतच त्या गोष्टी तुम्ही असं होणार का, तसं होणार का, त्याचं काढणार का, ह्याला घेणार का, या गोष्टीला काडीचाही त्या ठिकाणी अर्थ नाही आहे. आणि आमच्या महायुतीचं गुण्यागोविंदानं नीट चालू आहे. त्याच्यामुळं कुणाचं काय काढणार, कुणाचं काय ठेवणार या संदर्भात देवेंद्रजी भक्कम आहेत आणि या तिन्ही पक्षांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे आपण अजिबात चिंता पण भविष्यात संधी आली तर दरेकरजीचं नेहमी सहकारातलं एक मोठं योगदान आहे. भाजप पक्षाचा जर विचार केला तर आज सहकारातले भाजपचे नेते तुम्ही एकमेव आहात. संधी कोणाला नको असते, प्रत्येकाला संधी मिळाली तर त्याचं स्वागतच असतं. आणि राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या माणसाला अपेक्षा असणं काही गैर नाही. आता उद्या तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही जरी सहकारात नसलात तरी तुम्ही सोडणार आहात का? त्याच्यामुळे मला वाटतं की हा शेवटी पक्ष नेतृत्वाचा विषय असतो, सरकारचा विषय असतो. तो आपल्या हातातला किंवा आपल्या विचाराने या गोष्टी होत नसतात. दुसरा दादाजी असं पण सांगितलं, दादा जे बोलतात ते पुढे जाऊन खरं होतं, त्यांना वाचसिद्धी आहे. तुम्ही परत त्या वाचासिद्धी हे शब्द आले, एक तर टी व्हीवर रोज तेच चालू आहे. त्याच्यामुळे आणखी दादांचं भविष्य दुसरं, दादांनी आणखी एक भविष्य सांगितलं असं नवीन विषय यायला नको. मला वाटतं त्या मृत्यूच्या अपघाताची चौकशी नक्कीच डिपार्टमेंट करेल आणि याच्याशी काही संबंध आहे का, पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. मला आता वस्तुस्थिती नेमकी काय ती माहीत नाही. माहिती घेऊन यावर तपशीलवार आपल्याला बोलता येईल. 1 महिना झालेला आहे SIT स्थापन होऊन, परंतु त्याचा तपास हा वेगाने होत नाही असा नाही, मला वाटतं शेवटी सिस्टीम असते तपासाची, त्यांची पद्धत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटत असतं. परंतु ज्या ज्या अँगलने तपास करावा लागतो, मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे तपासात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा होण्याचा विषयच असू शकत नाही. साहेब, अमरावती घटनेमध्ये राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. ते विषय भरकटतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं त्यांचं म्हणणं आहे. धार्मिक निर्माण देखील करण्याचा प्रयत्न नाही, नवनीत राणाने विषय मांडलेला आहे. आता जर अशा गोष्टी होत असतील आणि त्यात काही पर्टिक्युलर व्यक्ती, पर्टिक्युलर समाजाची लोक असतील तर त्यावर बोलायचं नाही का? आता ते कर्मधर्म संयोगानं, दुर्दैवानं, कशाने म्हणा तुम्ही, काही पर्टिक्युलर लोक असतील आणि त्यांचा जर उल्लेख केला तर त्याला तुम्ही जातीय रंग कसा मांडणार? वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला मान्यच करायला पाहिजे. कसं आहे, TCS प्रकरणानंतर आता इन्फोसिसच्या मध्ये सुद्धा महिला कर्मचाऱ्यांना शाळेची किंवा एकूणच नाशिक असेल किंवा पुणे असेल, IT पार्कच्या संदर्भात राज्य सरकार काही धोरणात्मक निर्णय घेणार नाही, मला वाटतं आता राज्य सरकार या बाबतीत अत्यंत सतर्क झालेलं आहे. कारण जे प्रकार समोर येत आहेत त्याची व्याप्ती वाढते आणि याच्यामुळे खोलवर जाऊन ज्या ज्या आस्थापनेमध्ये अशा प्रकारच्या शक्यता वाटतात त्याची सखोल चौकशी होईल आणि त्या संदर्भामध्ये उपाययोजना पण सरकार निश्चितपणे करेल. झालं ना, खान आहेत, त्यांनी सांगितलं की जे पीडित महिला मुली आहेत त्या एकाच समाजाच्या आहेत, मात्र नवनीत राणा या विषय भरकटवण्याचा प्रयत्न करतात. हिंदू मुली असल्याचं सांगतात आणि चुकीच्या पद्धतीने यामध्ये सगळं करतात. आता खरं खोटं काय ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि जर त्या पर्टिक्युलर एखाद्या जातीच्या असतील आणि त्याचा उल्लेख जर केला असेल तर त्याच्यात काही गैर असं मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.